ॲक्च्युली आरोप हा आहे, मी अकोला जिल्हा खाण व उद्योजक महासंघाचा कार्यकारिणी अध्यक्ष आहे. मार्च महिना असल्यामुळे शासनाचे काही टार्गेट असतात रॉयल्टीचे, ते पूर्ण करायचे होते. त्या पूर्ण करण्याच्या याच्यात आम्ही लोक वारंवार कलेक्टर मॅडम, ॲडिशनल कलेक्टर, SDO, तहसीलदार यांनी आमच्या मिटिंग घेतल्या. तो आम्हाला सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की बा आपल्याला आपल्या अकोला जिल्ह्याचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. 100 कोटीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. सगळ्या ऑफिसर्सच्या प्रयत्नांनी व मेहनतीने ते 100 करोडचं टार्गेट अचीव केलं आहे. ही खूप अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व आमच्या संघटनेसाठी खूप अभिमानाची. पण प्रमोद गायकवाड साहेब, ॲडिशनल कलेक्टर रेव्हेन्यू, यांनी आम्हाला वारंवार मला फोन केला. आमचे जे मेंबर्स आहेत त्यांना ऑफिसमध्ये बोलून अपमानित केलं व पर्सनली पैशाची मागणी केली व काही ठिकाणी जाऊन स्वतः पैसे सुद्धा वसूल केले. मला त्यांनी वारंवार फोन करून धमकावलं. त्याच्यानंतर मला 1 एप्रिलला त्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझी पूर्तता केली नाही, त्याच्यामुळे आता तुमचे जे 42-47 मेंबर्स आहे, या मेंबर आता तुम्ही बिझनेस कसा करता व तुमचा स्टोन क्रशर कसा चालवता, अशा प्रकारची त्यांनी मला धमकी दिली व मी तुमचे स्टोन क्रशर व क्रशर सगळे बंद पाडेल अशी धमकी दिली आहे. त्या धमकीला आम्ही उत्तर म्हणून आमचा बचाव करण्यासाठी आम्ही आज MIDC पोलीस स्टेशनला त्यांचं कंप्लेंट करण्यासाठी सगळे संघटनेचे सगळे मेंबर्स आज इथे हजर आहेत. तुम्ही तक्रार म्हणजे काही लोकांनी माझ्याचा आरोप केलेला आहे. हो, आम्ही तुम्हाला त्यांचा त्रास होता, नेमका कशा प्रकारे तो त्रास दिला? वारंवार त्यांची पैशाचीच मागणी राहायची. शासनाचा वसुली हो ना हो, माझी पूर्तता करून द्या. काहींनी पैसे दिले होते का? काही लोकांनी त्यांना पैसे दिले तरी त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना जास्त आशा होती, त्या आशेप्रमाणे बहुतेक त्यांना पैसे मिळाले नसते. अरे हे सर्व होत असताना तुम्हाला त्रास होत होता, तुम्ही वरिष्ठांना कळवलं? वरिष्ठांना आम्ही मार्च नंतर कळवणार होतो, पण त्याच्या आधीच त्यांचे आम्हाला धमकीचे फोन आल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यायचं काम पडलं. आतापर्यंत त्यांनी धमकी तुम्हाला दिली होती, तुम्ही आता पोलिसांसोबत बोलताना बोललो होते की तुमच्या गाड्या अडवल्या जात होत्या, विनाकारण त्रास दिला. नेमका काय त्रास होता तो? ते वारंवार आम्हाला धमकी देतात, तुमचं खदान बंद पडू, तुमच्या खदानवर येऊ, तुमचं बेकायदेशीररित्या काम आहे. जेव्हा अकोला जिल्ह्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आणि आज अमरावती जिल्हा 14 तालुके आहे, अकोल्यात 7 तालुके, अमरावती डिस्ट्रिक्टनी 92 करोडचं रेव्हेन्यू जमा केलं. अकोल्यात 7 तालुके असून 100 करोड रुपयाचं, तर याचं श्रेय सगळं ऑफिसर्स लोकांना जाते. एवढे ऑडिओ क्लिप सुद्धा आहे, आम्ही तुम्हाला ऑडिओ क्लिप देऊ सगळ्यांना. ऑडिओ क्लिप आहे माझ्या जो सध्या तशी एकच आहे धमकीवाली, तसे बोलणं माझं बरेच ठिकाणी आहे, पण ते ऑडिओ क्लिप माझ्याकडून झाली ती पोलिसांना दिलेली आहे मी ती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.